स्टॉक मार्केटची डेफिनेशन काय बघितली होती आपण? स्टॉक मार्केटची डेफिनेशन काय बघितली होती आपण? बायर आणि सेलर मॅम. बायर्स आणि सेलर्स आहेत. परफेक्ट मॅम. सो सगळ्यात महत्वाचं काय असेल? बायर्स आणि सेलर्स. तेच सगळे स्टॉक मार्केट चालवतात. मग इथे पण तुम्हाला पहिले बायर सेलर्सच बघायला लागेल. आता इथे बायर सेलर्स नाही बघायचे आहेत. इथे क्वांटिटी ठीक आहे. क्वांटिटी डिस्क्लोज पण केली जाते. क्वांटिटी डिस्क्लोज केली जाते म्हणजे काय होतं? आता समजा येस बँक मला ऑर्डर टाकायची आहे. आता इथे गेली मी येस बँक वर मला ऑर्डर टाकायची आहे. आणि मला 10,000 क्वांटिटी घ्यायच्या आहेत. मी काय करेल? मी डिस्क्लोज करून ठेवेन की मला फक्त 100 क्वांटिटीज दाखवती 100 आहे, घेती मी 10,000 आहे. ह्याला बोलतात डिस्क्लोज करणं. डिस्क्लोज म्हणजे क्वांटिटी लपवणं. सो या ठिकाणी ह्या क्वांटिटी ज्या आहेत त्या ठीकच आहेत, म्हणजे त्या समोर दिसत आहेत तुम्हाला. पण तुम्ही क्वांटिटी डिस्क्लोज पण करून ठेवू शकता. सो याला बोलतात क्वांटिटी डिस्क्लोज करणं. इथे बघा डिस्क्लोज क्वांटिटी दिसतंय, DIS. हे आहे मी बाय करायला घेतेय. आता जर का मी इथे 10,000 टोटल क्वांटिटीज टाकल्या, तर या ठिकाणी तुम्ही पण लोक ऑर्डर टाकताना अशीच करू शकता. समोरच्या सेलरला फसवण्यासाठी हा प्रकार केला जातो. समोरच्या सेलरला फसवण्यासाठी हा प्रकार केला जातो. याला बोलतात डिस्क्लोज क्वांटिटी. आता मी इथे क्लायंट 10,000 क्वांटिटी, क्लायंट कोड टाकला मी MA1505, हा माझा कोड आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी मार्केट प्राइस आहे 18 रुपये, मी टाकेन 18 रुपये टाकेन. ठीक आहे. आता मी या ठिकाणी काय करेन? फक्त 100 क्वांटिटी टाकेन. मार्जिन मध्ये नाही, मी डिलिव्हरी मध्ये घ्यायचंय मला. ठीक आहे, मला पूर्ण पैसे द्यायचे आहेत. मार्जिन मध्ये नाही घेते मी. मी लॉंग टर्म साठी घेते. सो आता जेव्हा मी याला एंटर करेन, समोर आता बघा 445 क्वांटिटी दिसत आहेत. मी एंटर केलं. Okay? माझी ऑर्डर जाणार, पण ती समोर काय दिसणार बघा? फक्त किती वाढले तिकडे? वाढले 10,000. मोठा व्हॉल्यूम त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होईल आता. फक्त लालबागवरनं कोणाचाही फोन आला तर मला द्यायचा. सिम्पल आहे. या ठिकाणी येस बँक आपण डिस्क्लोज क्वांटिटी मध्ये केला आता. सो बायर्स आणि सेलर्स ठीक आहे. बाईंग प्राइस, सेलिंग प्राइस, सेलर प्राइस. आता प्राइस मॅटर करेल. मी काय केलेलं या ठिकाणी 18 रुपयाला ऑर्डर टाकली. जेव्हा की बायर म्हणत होता की मी 18.88 ला बाय करायला रेडी आहे, समोरचा म्हणतो 18.89 ला सेल करायला रेडी आहे. मी तयार होती घ्यायला 18 रुपीजला. जर खाली आला तरच मला मिळेल. तर तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे बार्गिन करू शकता. सो सिम्पल इज दॅट. बाईंग प्राइस खूप मॅटर करते, सेलिंग प्राइस खूप मॅटर करते. ह्या दोघांच्या कॉम्पिटिशन मधनं झालाय लास्ट ट्रेडेड प्राइस. त्याला म्हणू की दोघांच्या भांडणांमधनं कोणीतरी एक जण ज्या रेटला विकत घेऊन गेला तो आहे लास्ट ट्रेडेड प्राइस. किती लोक ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात? बार्गेन करून किती लोक विकत घेतात? नाही. नाही. ठीक आहे. नाही मॅम. आता पर्सेंटेज ऑफ चेंजेस, कालचा क्लोज किती होता त्याच्यापेक्षा हा शेअर किती प्लस आलाय, दॅट इज सिम्पल कॉल्ड पर्सेंटेज ऑफ चेंजेस. प्लस आहे की मायनस आहे? त्याच्यानंतर ऍव्हरेज ट्रेड प्राइस, आजचा लो, आजचा हाय, आजचा ओपन, या तिघांच्या मध्ये जे येतं एक प्राइस येते त्याला बोललं जातं ऍव्हरेज ट्रेड प्राइस. ठीक आहे. आपल्यासाठी एवढ्याच गोष्टी टर्मिनलवर महत्वाच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत इकडे. म्हणजे जर का मी तुम्हाला दाखवायला गेले
हे कॉल्स देत आहे का? तर आम्ही करतो. तसं नका करू ना. एवढे अमेझिंग फॉर्म्युलेज आहेत ना, हे तुम्हाला बिलीव्ह पण नाही करणार तुम्ही, इतके चांगले फॉर्म्युलेज आहेत. हे स्ट्रिक्टली आणि स्ट्रिक्टली फॉलो करा. लाईव्ह आहेत ना तुम्हाला. आता सगळ्यांना तुम्ही काय करायचं ठरवलं? म्युच्युअल फंड, आयपीओ, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स, एवढं सगळं शिकलो. काय करायचं ठरवलं? मॅम हे परत एकदा रिपीट करता, लास्ट दोन फॉर्मॅलिटी. अजून ते शिकवलेच नाही, शिकवते. तर मला ते सांगा की आता तुम्ही लोकांनी काय ठरवलं? डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स की इक्विटी? मॅम आय वॉज नॉट देअर फर्स्ट 10 days. ठीक आहे ना मॅम, एवढे सेगमेंट सगळे माहिती आहेत तर कुठलं करणार? मॅम इक्विटी पण करीन. इंट्राडे तुम्ही सांगितलं इक्विटी त्याप्रमाणे इक्विटी थोडंसंच करायचंय. यू हॅव गिव्हन मी सम पर्सेंटेज आउट ऑफ 100. अमोल सरांचा आवाज नाही आहे आज. मॅडम मी बाहेर आहे आज पुण्यात. अच्छा. मीटिंग होती लेबर ऑफिसला, इकडे आलोय पण ऐकतोय मी. फक्त नोट नाही काय केलं मी. अच्छा, तुम्ही वाट बघत असाल ना, ग्रुपमध्ये कोणीतरी नोट्स देईल तुम्हाला. हो. बोलले ना, सगळे स्पून फिडिंग वाले तिकडे. एकही असं मेहनती स्टुडंट द्या. तुम्हाला हेमा मॅडम 20-25 टाकतायत. मला माहिती नाहीये. अमोल सर मोठी हस्ती आहे, त्यांच्याप्रमाणे त्यांची अमाऊंट सांगावी लागेल ना. हे बरोबर आहे हा. बिझनेसमॅन बिझनेसमॅन. लीड मला करतो असतं मी विचारलं ते तर पण टाकलं असतं, पण मला काहीच माहिती नाही त्याच्यात. करते तुम्हाला. तेच बोलले, म्हणून तर 20-25 लाख रुपये म्हणलं. हेच मला यामिनी मॅमनी म्हणलं असतं तर यामिनीने म्हणलं असतं 10-1 लाख रुपये टाका. ओ माय गॉड. डायरेक्ट मस्करी चेष्टा करतायत मॅडम, मस्करी करतायत. अजिबात मॅम नाही. तुम्हीच पोचवा या हँडसम दॅट्स अमाउंट. व्हॉट हेमा मॅडम सेड राईट. किती पाहिजेत मॅडम मिनिमम तरी? तुम्ही डिपेंड तुमच्यावर आहे सर, तुम्हाला किती टाकायचे. मॅम आपण उद्या प्रॅक्टिकल करणार आहोत. माझे ऑलरेडी आहेत अकाउंट मध्ये पैसे. मी सांगते उद्या, पहिले मला शिकवतो द्या, घाई नका करू. मार्केट नाही कुठे नाही घाई नाही करते. मार्केट कुठे नाही जाणार आहे, आपण करूया. येस हम्म? येस येस येस. तर मागच्या सेशन्स मध्ये काही डाऊट आहेत? आपण सुरुवातीला संतोष सरांना टाइम कमी होता त्यामुळे डायरेक्ट क्लास आपण पूर्ण घेतलाय आज. आता कोणाचे काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. संतोष सर, आजचं महत्वाचं सेशन झालंय, तुम्ही जॉईन करा तुमचं काम. ठीक आहे, चालतंय, लिव्ह करतो. हं? कोणाला काही डाऊट्स आहेत लास्ट सेशनचे? मॅडम मी ऐकलंय पण नोट नाही केलेली. ठीक आहे, हरकत नाही. नोट्स कोणीतरी शेअर करेल ग्रुप